आपण तर गेलतो आपल्या मित्रासोबत आंगशिंगला, पण मित्राने आपल्यासोबत एवढी मोठी गद्दारी केली. नेमकी ती गद्दारी काय केली तुम्हाला पण कळेल, फक्त आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाकड्या तिकड्या ब्लॉग मध्ये. 365 दिवसाच्या चॅलेंज म्हणला आजचा आपला 14वा दिवस आहे आणि आज आहे मकर संक्रांती. तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून हॅपी मकर संक्रांती. मकर संक्रांतीचा विचारच करत होतो की नेमका कोणता ब्लॉग काढू, तेवढ्यात आला आपल्या बंटी भाऊचा कॉल. बंटी भाऊ म्हणला की आज आपल्याला शेतातून तूर काढून आणायची हालेर म्हणून. आणि आपल्या बंटी भाऊच्या गाडीवर बसलो मध्ये 33 कोटी देव दिसले आणि साईडला यमराज बसून होता. म्हणजे आपला बंटी भाऊ तर कुठून पण गाडी घालते रायडर सारखा. कोणता रायडर पण फेल आहे आपल्या बंटी भाऊ समोर. 440च्या स्पीडनं आपण तर आलतो शेतामध्ये. इथं बघतो तर काय हालेरवाले माणसं तर आंधी चालते, आपल्या पडता तर त्या हालेरवाल्यालाच गडबड आहे असं वाटत होतं आम्हाला. सगळ्यात पहिले शेतात येऊन आपण आलो झटका मशीन पशी, कारण की इथं एक खांद्याला जर झटका बसला की ते डायरेक्ट कोमातच जात, म्हणून आपण झटका मशीन पण केली. मस्त लगे ट्रॅक्टरवाल्यांनी पण रॉयल एंट्री केली. मग काय 440च्या स्पीडनं हालेर पण चालू करून टाक. थोड्याच वेळात हालेरवाले माणसं पण लागले त्यांच्या कामाला. यंदाच्या वर्षी तर आपला बंटी भाऊ खूपच लॉस मध्ये होता, कारण रोह्यानी चक तूर खाऊन घेतली. फक्त 5 एकरामध्ये एवढीच तूर निघली. ट्रॅक्टरवाल्याने त्यांचं ते काम करून निघाले घरी जाण्यासाठी. थोड्याच वेळात भारतदा आणि आपल्या मित्राची रॉयल एंट्री झाली. बंटीदाच्या घरी आपण तूर पार्सल केली. आपण निघालो घरी जाण्यासाठी. फ्रेश गिरीश होऊन मस्त आपण आलो बंटीदाच्या इथं. आज उडवायची होती आपल्याला मस्त तरीकेने पतंग उडवता वेळेस आला आपला मित्र. ते म्हणला लवकर आंगशिंगला चला, आपल्याला काहीतरी अर्जंट काम आहे. अर्जंट काय काम होतं ते तर नेमकं आम्हाला सांगतच नव्हतं, पण आम्हाला पण वाटलं की बुवा असं काय अर्जंट काम. मग न कोणता विचार करता आम्ही निघालो त्याच्यासोबत. आणि आजचं वातावरण तर खूपच डेंजर होतं. 440च्या स्पीडनं आपण तर आलतो आंगशिंगला. डायरेक्ट ते कोणतं अर्जंट काम होतं त्या जागेवर घेऊन आलो. बापरे, लेच मोठा धप्पा दिला आपल्या मित्रांनी. डायरेक्ट बाजारात घेऊन आणला आपल्याला. जाऊ द्या म्हणलं, आता बाजारात आला तुम्हाला काय युनिक चीज दाखवत. पाय पांढरा कांदा. 440च्या स्पीडने आपण जात होतो घरी, तर तेवढ्यातनीच आपल्याला मेंढ्या दिसल्या आणि त्यांचे पिल्ले तर एकदम क्यूट होते.